उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावरून माफी मागितली। दानवेंनी जो शब्द वापरला त्याबद्दल माता भगिनींची माफी मागतो असं ठाकरेंनी म्हटलंय। विधान परिषदेत शिवराळ भाषा वापरल्यानं अंबादास दानवेंचं निलंबन करण्यात आलंय। मुनगंटीवारांनी प्रचारात माता भगिनीचा अपमान केला, ते माफी मागणार का? उद्धव ठाकरेंनी भाजपला सवाल केला। लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगंटीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील, पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे? त्यांच्याच मध्ये बसलेले ते सत्तार, त्यांनी सुप्रिया सुळेंना कॅमेऱ्यासमोर शिवी दिली होती। हा माता भगिनींचा अपमान नाही? ज्याला आम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकला होता त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलंय, हा महिलांचा अपमान नाही? मग जर मी माफी मागतोय, माता भगिनींचा अपमान जर झाला असेल तर मी माफी मागतो, पण तसा त्यांनी अपमान त्यांनी तर केलाय। सभागृहात केला म्हणून अपमान आणि जाहीरपणाने बोललं तर अपमान नाही, हे कुठलं गणित आहे? निलंबन झालेलं आहे त्यामुळे बोलायचा प्रश्न नाहीये। त्याच्यामध्ये मी पुढचं कामकाज पुकारते आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आज आपली वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते, आणि म्हणून मी पुढचं कामकाज पुकारते। तुम्ही बोला, त्यांना ते निलंबित झालेले आहेत, त्यांना जर ऐकून घ्या। यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही। अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही। अशा ठरावावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही। अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही। चुकीचा पायंडा नको या ठिकाणी, अशी चर्चा होत नाही। विधान परिषदेमध्ये माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली, ही अन्याय कारवाई आहे। दोन्ही बाजूनं गोष्टी झाल्या होत्या, एकाच बाजूवर कारवाई झालेली आहे। अत्यंत आश्चर्यजनक आहे की एक जे संविधानिक पद आहे विरोधी पक्षनेत्याचं, त्या नेत्याला जर या ठिकाणी सस्पेंड केलं जात असेल, निष्कासन त्यांचं जर केलं जात असेल, तर मला वाटतं कुठेतरी दडपशाही या राज्यात सुरू झाली। जी केंद्रामध्ये मागच्या वेळेला राहुल गांधींचं असंच निलंबन केलं आमच्या नेत्याचं, आणि आता या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्याचं असं विरोधी पक्षनेत्याचं निलंबन करणं अत्यंत खेदाची बाब आहे। मी या सर्व बाबीचं, कारण हे असंवैधानिक कृत्य आहे माझ्या दृष्टिकोनातनं, असं व्हायला नको आणि पहिलीच घटना कदाचित असेल, याचा मी निषेध करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।